हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते की आपले लाडके कलाकार त्यांचं जिम रुटीन कसं असेल, त्यांचं डाएट कसं असेल. व्हॉट्स इन माय डाएटमधून आपण त्यांच्या जेवणात काय असतं हे बघतोच, पण आत्ता आपला लाडका अभिनेता अशोक फळदेसाई त्याचं जिम रुटीन कसं आहे हे आज आपण बघणार आहोत. आणि आज आपण आलो आहे त्याच्या जिममध्ये, म्हणजेच SM फिटनेस पॉईंटमध्ये. बघूयात त्याचं जिम रुटीन कसं आहे, भेटूयात अशोकला. या येस, थोडासा दम घे. ओके हां, हाय, कसा आहे? मस्त मस्त. तू कशी आहेस? मी मजेत आहे. आणि मी नेहमीच तुला म्हणत आले की तुझं फिटनेस गोल्स असतात प्रत्येक चाहत्यासाठी, आणि आज आम्हाला तुझं जिम रुटीन कसं आहे हे बघायला मिळालं. काय काय वर्कआउट आज म्हणजे खूप दिवसांनी केलं की रेग्युलर करतो? रेग्युलर असतो. आज जस्ट ट्रायसेप आहे. सो येस, चालू आहे. असं असतं ना की आपण एखाद्या अभिनेत्याला बघून ठरवतो की मला अशी बॉडी पाहिजे यार, किंवा मला असं भारी करायचं ना, जिम पूर्ण बदलून टाकायचं स्वतःचं. कधी होता तो पॉईंट की डोक्यात आलं की नाही जिम आता कंटिन्यू केली पाहिजे? नाही, जिम तर मी आधीपासून करत होतो, कारण मी माझा जिम फिटनेस रोल मॉडेल आपण म्हणतो तो ऋतिक रोशन आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे. सो ते मी आधीपासून करायचो जिम, पण रेग्युलरली डाएट नव्हतं होत. पण ते नुसतं येऊन करणं, मध्ये गॅप पडला तर गॅप पडला असं. पण आत्ता शेवटी कसं आहे, आमची बॉडी ही आमची स्क्रीनवर दिसते. मग आम्ही कुठे इन्व्हेस्ट करणार तर शरीरावर करणार, म्हणून आता ते नित्यनेमानं करावं लागतं. पण नियमित जाणं होतं म्हणजे शूट स्केड्यूल सांभाळून जिम सेम परत रोज होत नाही, कारण शूटिंगमुळे कधी शिफ्ट वाढते होते, मग झोप व्यवस्थित होत नाही, त्यामुळे स्किप होते एक एक दिवस. पण मी रेग्युलरली जाण्याचा प्रयत्न करतो. आठवड्यातून 4 दिवस तरी जाणं होतं माझं बऱ्यापैकी, पण मध्ये मध्ये मिस होतं. पण आता जे एकदम तरुण पिढी आहे ना, म्हणजे त्यांना खूप असं वाटतं रिगरसली वर्कआउट केला म्हणजे आपली बॉडी बनली, म्हणजे काही खाल्लं तरी चालतं. पण हे खूप मिसकन्सेप्शन आहे. त्यांना काय टिप द्यायला आवडेल? मी तर म्हणेन की 30% फक्त वर्कआउट आहे. 70% तुम्ही काय खाता, तुमचं डाएट तुम्ही कसं ठेवता याच्यावर अवलंबून आहे असं मी म्हणेन. कारण वर्कआउट तर सगळेच करतात, सगळेच करताना दिसतात, पण मग प्रत्येकाची बॉडी का नाही होत. सो त्यामुळे मग ट्रेनर पण सांगत असतील तुम्हाला बऱ्याच वेळेला की तुमचं डाएट जर तुमचं व्यवस्थित असेल तर येस, तुम्हाला ग्रोथ दिसेलच. तू वेटलिफ्टही केलंस, साधारण कितपर्यंत तुझं असतं एक मॅक्स? डिपेंड्स. मग आता कुठला वर्कआउट करतो त्याच्यावर अवलंबून आहे. आता ते असं सांगता नाही येणार पटकन. डिपेंड्स. आता मला फक्त जर चेस्ट करायची असेल तर मग 20 kgs हे मिनिमम जातातच. त्याच्यावर मग 25, 30, लास्टला असतं 35पर्यंत जातं विदाऊट सपोर्ट. पण येस असतं. पण असं असतं ना की बॉडी बनवण्यासाठी जिम ही महत्त्वाची आहे, पण हेल्दी राहण्यासाठी जर जिम नसेल तर इक्विपमेंट्स नसतील तर तुझा वर्कआउट कसा असतो एरवी? नाही, मग वेट्स नसेल तरी वर्कआउट होऊ शकतो. इथं तयारी पाहिजे फक्त, बाकी काही नाही. मग माझ्या बॅगमध्ये माझे रेजिस्टंट बँड असतात, आणि वेळ मिळेल तसं मी डिप्स किंवा बॅक डिप्स किंवा बाकी छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. मग सूर्यनमस्कार जरी घातला तरी पंप राहते बॉडी. सोनी मराठी वाहिनीवरून तू आम्हाला भेटीला येतोस आमच्या यशोधन या भूमिकेतून. तर त्याच्यामध्ये त्याचं काही वेगळं वर्कआउट रुटीन किंवा असं तो जिम फ्रीक आहे असं मला काय बघायला मिळणार आहे का? आत्ताच मालिका आली आहे, असं पुढे काय घडणार? नाही, असं तरी काही दाखवलं नाही. मुळात तो एका वर्कशॉपमध्ये काम करतो, सगळं वेट उचलण्याचं, आणि मग तो अंग मेहनत करत असतो, ऑफिसमध्ये बसून काम करत नाही. सो त्याचं तर वर्कआउट तिथे होतोच. सो फिट दाखवायचं आहे आपल्याला, की असं नाही की बॉडी बिल्डर दाखवायचं आहे, फक्त फिट असणं गरजेचं आहे. आणि तेवढा तो असं दाखवलं नाही की फिटनेस फ्रीक आहे असं वगैरे, पण मला स्वतःला ठेवतो फिट. सो त्यामुळे मला छान वाटतं स्क्रीनवर बघायला. तू जसं म्हणालास की वर्कआउटसोबत खाणं ही इम्पॉर्टंट आहे, तर काय टिप्स देशील खाण्यावरून की हे टाळलं पाहिजे किंवा हे आवर्जून केलं? नाही, आता हे बघ, आता कसं आहे माहिती आहे का, मी माझा डाएट देईन, समोरच्याचा वेगळा असू शकतो. सो त्यामुळे मी ह्या गोष्टी टाळत असतो. आता कसं आहे, माझं डाएट वेगळं आहे, प्रत्येकाचा डाएट वेगळा असतो. मी काहीतरी सांगेन तुम्ही खा रे 10 अंडी, पण त्याला जर ते योग्य नसेल तर ते चुकीचं पोचतं बऱ्याच लोकांपर्यंत. मी आधी सांगायचो, पण नंतर असं झालं की अरे मी माझा डाएट देतो आहे, हा त्याचा डाएट नाही आहे. सो तुम्ही, माझं तर असं म्हणणं की तुम्ही ट्रेनरला भेटा, डायटिशियन असतात त्यांना भेटा, आणि तुम्ही तुमचा डाएट प्लॅन बनवा मुळात, तुम्ही जर वर्कआउट करत असाल तर. आणि काय खाल्लं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे हे ते सांगतील तुम्हाला. आता बऱ्याच वेळेला म्हणतात की जंक फूड अवॉइड करा वगैरे, पण काही जणांना जंक फूड पण चालतं. सो प्रत्येकाची बॉडी डिपेंड्स की हां
आता मी भातावरच आहे, मी लहानपणापासून भात खातो आहे. आता बरेच जण वर्कआउट करतात भात सोडतात, पण मला भात सोडलं तर मला होत नाही मला. सो त्यामुळे भात खाऊन पण वर्कआउट होऊ शकतो. पण शेवटी तेच की तुमची बॉडी तुम्हाला साथ देते की नाही. काही जण एक चपाती किंवा भाकरी खाल्ली तरी वेट वाढतं. सो डिपेंड्स, तुमचे काफ्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट की प्रोटीन्स इम्पॉर्टंट, ते सगळं डिपेंड्स. ते तुम्ही जिम ट्रेनरला किंवा डायटिशियनला विचारून फॉलो करा असं मी म्हणेन. पण जेव्हा चीट डे असतो, अशोकचा चीट डे कसा असतो, काय काय असतं त्याच्यामध्ये? गोड असतं किंवा चाट असतं, काय असतं? चीट डे असं ठरवून चीट डे होत नाही, समोर आलं की आता चीट डे. सो ते आठवडाभर चीट डे झाला असेल? नाही असं नाही होत, एवढं नाही झालं. पण होतो, अरे यार आता आलं आहे समोर, सो आता होत नाही असं. पण बऱ्याच वेळेला मी टाळतो, पण अगदीच जर क्रेविंग आलं तर मग येस, तो कोणत्या पदार्थ बघून जास्त असं वाटतं की नाही रे आता नाही आता? मला गोड आवडतं खूप. आणि मला गोड खायचं नाही आहे, कारण लगेच ते बेलिफॅट आणि हे सगळं दिसायला लागतं. पण यस, मी कधी कधी खातो, असं आवडतं मला. ठीक आहे, आता आम्ही तुझं एक टास्कच करू, गोड पदार्थ तुझ्या समोर ठेव ना, तुझं चॅलेंज आहे की तो खायचा नाही तू असं. केलं तर मी चॅलेंज म्हणजे लगेच ॲक्सेप्ट करतो. सो ते मी ऑब्व्हियसली करू शकतो. हां, आज तुझं आम्ही जिम रुटीन बघितलं SM फिटनेस पॉईंटमध्ये, आणि असंच आता मालिका ही नुकतीच आली आहे आणि यशोदांचं सुद्धा असेच काही सीन्स बघायला तरुणींना सुद्धा आवडते, तुझ्या चाहतींना कमेंट. तर तुम्ही जर माझा लूक बघितला असेलच यशोधनचा, जो मला वाटतं माझ्या वर्कशॉपमधला आहे, तो हाफ स्लीव्सवालाच आहे, स्लीवलेसच आहे, आणि त्याच्यात माझी दंड आणि हे सगळे दिसतात. सो त्यामुळे जरा चांगलं दिसणं महत्त्वाचं आहे. या सो तुम्हाला बघायला मिळेलच. आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना आवडते आहे मालिका. 2-3 एपिसोड झालेत आणि चांगले कमेंट्स आणि मेसेजेस येत आहेत, फोन येत आहेत. सो खूप छान वाटतं की लोकांना आवडते आहे. मुळात यशोधन हे पात्र आवडते, आणि मला असं वाटतं की मी हे खूप आधी ज्या 2-3 मालिका केल्या त्याच्यातला एक वेगळा कॅरेक्टर होता माझा, पण आत्ता असा खूप असा फ्री, असा मी जसा आहे माझ्या वयाचा जो कॅरेक्टर असं मला मिळालं आहे. आणि मला खूप छान वाटतं आहे की येस, काहीतरी असं मला पाहिजे होतं ते मला करायला मिळतं. या बघून प्रेक्षकही सुखावलेत, आम्हाला कमेंट्समधून दिसतंय. पण आता तुझं जिम रुटीन ही सगळं फॉलो करतील, म्हणजे त्यांना एक मोटिवेशन असताना कुठेतरी तूही मोटिवेशन देशील. थँक्यू सो मच अशोक, खूप मज्जा आली. खरं तर आपण असेच फन सेगमेंट्स अजून पुढेही करू. नक्की. थँक्यू सो मच. आणि बघत राहा निवेदिता माझी ताई, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर. आणि असंच प्रेम करत राहा. धन्यवाद. थँक्यू सो मच.